हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ईशानीज क्रिएशन्स। तर फ्रेंड्स, आज आपण इथे असे आरी वर्क केलेले लटकन कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात हे लटकन। चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे स्टार्ट करूया। तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला आरी वर्क केलेले असे लीव्स घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी मी अशी नॉर्मल नीडल घेतलेली आहे, ज्यामध्ये कॉटनचा थ्रेड 2 पदरी ओवून घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला हे जे आरी वर्क केलेले लीव्स आहेत ते एकमेकांवर व्यवस्थित असे ठेवायचे आहेत आणि मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे गोल्डन दोरी आपल्याला यामध्ये घालायची आहे। आणि सगळ्यात आधी आपल्याला ही गोल्डन दोरी येथे स्टिच करून घ्यायची आहे। या नॉर्मल नीडलनी मी जसे व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे स्टिच करायचं आहे। ही दोरी आपल्याला अगदी टाइटली आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून ती बाहेर नाही आली पाहिजे। मी इथे जसे दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला ही दोरी इथे स्टिच करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर या लटकनची एक साइड आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी जसे दाखवत आहे त्याप्रमाणे एक साइड पूर्ण स्टिच करायची आहे। इथे आपल्याला ही एकच साइड स्टिच करून घ्यायची आहे, दुसरी साइड आपल्याला इथे स्टिच करायची नाही आहे। दुसरी साइड आपल्याला पूर्णपणे रिकामी ठेवायची आहे, ओपनच ठेवायची आहे। आता या ठिकाणी एक साइड स्टिच करून झाली आहे। आता ही ओपन जी साइड ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे असे रफ फॅब्रिक घालून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या या लटकनला थोडासा फुगीरपणा येईल। याच्यामध्ये आपण कापूस सुद्धा वापरू शकतो। मी इथे रफ फॅब्रिक वापरले आहे। जेवढे पाहिजे तेवढे फॅब्रिक याच्यामध्ये घालून झाल्यानंतर ही साइड सुद्धा आपल्याला इथे जशी पहिली साइड स्टिच केली त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला नका विसरू आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला ही साइड सुद्धा व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहे। आता हे लटकन जे असतात ना, हे जे लीव्स आरी वर्कचे तयार केलेले आहेत ते मण्याने तयार केलेले असतात, त्यामुळे हे मशीनवरती नाही चालत, म्हणून अशा प्रकारे हातानेच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। तर असे दोन्ही साइड स्टिच केल्यानंतर इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। व्हिडिओत जसे मी दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे। आता लॉक करून झाल्यानंतर आपल्याला हा कॉटनचा थ्रेड कट करायचा आहे। अशा प्रकारे ही लटकन इथे रेडी झालेली आहे, पण तुम्ही बघू शकता इथे धागे दिसत आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला हे धागे हाईड करण्यासाठी एक ट्रिक केलेली आहे। इथे मी पर्ल चेनचा वापर केला आहे। याप्रमाणे आपल्याला या साइडवर 2 पर्ल चेन स्टिक करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता हे पर्ल चेन स्टिक करून झालेले आहेत। आता या साइडला आपण स्टिक करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण या साइडवरती ग्लू लावून घेऊयात आणि याच्यावर जेवढी लागेल तेवढी मापानुसार मी पर्ल चेन आधीच दोन्ही कट करून ठेवलेले आहेत। आता यातील एक पर्ल चेन आपण सुरुवातीला घेऊयात आणि ती जसे मी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे या लटकनवर लावून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपल्याला ही पर्ल चेन स्टिक करायची आहे आणि बोटाच्या सहाय्याने ती व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी पर्ल चेन पण यावर स्टिक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही पर्ल चेन या ठिकाणी स्टिक करून झाल्यानंतर त्या व्यवस्थित करायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपली ही लटकन। अशा प्रकारे ही लटकन आपली इथे रेडी झालेली आहे। याप्रमाणे मी दोन्ही लटकन्स रेडी केलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।